प्रतिनिधी 10 वेळा तुमच्याकडे येतो, सांगतो त्या पोलिसांनी त्या आमच्या सरपंचाला अटक करण्यासाठी रोज गाडी गावात जाते आणि ज्यांच्यावर केस झाली तुम्ही मला सांगताय डीवायएसपी चौकशी करताय, डीवायएसपी न विचारल्यानंतर डीवायएसपी म्हणताय आमची चौकशी चालू आहे. मारणारा आरोपी बाहेर होतो आणि जो मार खाल्लाय त्याला पळवून लागावं लागतं. एवढी मस्ती आली पोलिसांना. गरिबांना न्याय आहे का नाही? त्यांना या दोघं जण, तुम्हाला मी सांगितलं होतं सीसीटीव्ही फुटेज बघा, 11 जणांवर केस टाकली. 11 जणांवर. तुम्हाला मी विनंती केली होती सीसीटीव्ही फुटेज मध्ये जे कोणी असतील त्याला पकडा. तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज काढायला भेटलं नाही, आम्ही सांगून सुद्धा, आणि त्या लोकांना जामीन घ्यावा लागतो. कारवाई 23 दिवस झाल्यानंतर सुद्धा होत नाही, त्या लोक बाहेर आली नाही. आणि तुम्हाला विचार तुम्ही सांगता आम्हाला डीवायएसपीकडे ती चौकशी दिलेली आहे, ते डीवायएसपी आता डीवायएसपी येऊन द्या सगळ्या. मी इथून किती दिवस झाले तरी हलणार नाही. मी आज ठरवून आलेलो आहे. अति झालेलं आहे पोलीस स्टेशनचं. रोज येऊन आम्ही वेळ मूर्खासारखे येतो लोकप्रतिनिधी आणि मूर्खासारखं तुम्हाला सांगत बसतो. तुम्हाला जे करायचं तुम्ही करताय. माझ्याकडे व्हिडिओ क्लिप आहे, ऑडिओ क्लिप आहे, ती पण मी पोलीस स्टेशनची आता बाहेर देतो. काय तुमची व्यवसाय आणि तुम्ही काय काय बोलता ते सगळं आता देणार मीडियाला. मी ठेवलं होतं चला जाऊन दे, नको बोला, आपण कशाला पोलिसांची हे करायचं. पण तुम्हाला सगळ्या जर व्यवसाय बेकायदेशीर अवैध धंदे चालू ठेवायचे, मग तुमचे फोनवरचे संभाषण माझ्याकडे आहे. त्या संभाषणमध्ये तुम्ही सांगताय तो कोण कोण दारूचा धंदा चालू करतो तुम्हाला सांग, तुला काय काय नाही, तुझा धंदा चालू ठेव का मला माहिती दे. सगळं माझ्याकडे रिपोर्ट आहे. मला या केसबद्दल निर्णय काय देणार तुम्ही सांगा, नाही तर एसपी नाही तर बोलून घ्या. मी अजिबात हलणार नाही. साहेब मला 2 शब्द बोलायचे. बोलून दे ना.